नमस्कार. सुनीता सकपाल्स वर्ल्डमध्ये मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे आणि तेही स्ट्रीट फूड सारखे. म्हणजेच काय होतं की आपण छोले तर बनवतो पण मुलं घरी म्हणतात की अगं मम्मी बाहेर खाली तशी नाही लागत आहे. तर आज मी ज्या पद्धतीने बनवणार आहे ती थोडीशी हटके आहे. म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्ही टेक्स्चर जे आहे ते छोलेंचं बघू शकता. अगदी बाहेर आपण खातो त्या पद्धतीचं आणि भटुरेसुद्धा अगदी छान टम्म असे फुगलेले आहेत आणि अगदी हलके फुलके. तर मी इथे छोले 200 ग्राम घेतले होते आणि छोले भिजवताना त्यामध्ये थोडासा चिमूटभर सोडा टाकून घेतलेला आहे. सोड्यामुळे काय होतं की आपले छोले खूप हलके फुलके होतात आणि त्याच्या कलरमध्ये सुद्धा फरक होतो. तर आता पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला शिजायला टाकायचं. शिजवताना एक लक्षात ठेवायचं, डायरेक्ट कधीच आपण नुसतं पाण्यामध्ये शिजवायचे नाहीत. तर आता मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र एक टाकलेलं आहे. हे टाकून झाल्यानंतर थोडीशी हळदसुद्धा टाकून घ्यायची, त्यामुळे आपल्या छोल्यांना छान कलर येतो. आता त्यानंतर आपण पाणी काढलेले जे छोले आहेत ते यामध्ये ओतून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाची चव जी आहे ना ती आता आपण एक स्पेशल इन्ग्रेडियंट्स ॲड करणार त्यामुळे येणार आहे. हे आहे चहा पावडरचं पाणी. काही जण काय करतात की एक पोटली बनवतात आणि त्याच्यामध्ये चहा पावडर टाकून ती त्याच्यामध्ये टाकून देतात. पण तुम्ही तसं न करता चहा पावडर वेगळी उकळवून घ्या आणि त्याचं जे पाणी आहे ते यामध्ये ॲड करा. कलर एवढा सुंदर येतो ना की अगदी बाहेरचे छोले आहेत असेच वाटतात आणि टेस्टसुद्धा खूप सुंदर लागते. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात आणि एक बटाट्याची साल काढून मी बटाटासुद्धा यातच टाकलेला आहे, कारण नंतर आपल्याला तो बटाटा क्रश करूनच टाकायचा आहे. त्यामुळे ग्रेव्ही जी आहे ती छान थिक होते. आणि आता झाकण लावू आणि त्यानंतर जवळपास 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत. अत्यंत सोपी रेसिपी आहे, फक्त थोड्या ट्रिक्स आहेत. आता आपल्याला भटुरे बनवायचे आहेत तर त्यासाठी मी इथे जवळपास 300 ग्राम मैदा घेतलेला आहे. मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा, त्याच्यामुळे हलका फुलका होतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडासा चिमूटभर खायचा सोडा ॲड केलेला आहे. त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे. अत्यंत सोपं असतं, पण कसं असतं की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. चवीप्रमाणे मीठ आणि बेकिंग पावडर टाकलेली आहे मी. जर तुम्हाला साखर हवी तर तुम्ही थोडीशी टाका, नाही टाकली तरीही चालेल. एवढ्या फक्त पदार्थांनी आपलं जे भटुरे आहेत ते अतिशय छान होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ ह्याच्यामध्ये जो आपण ॲड करणार आहोत तो म्हणजे रवा. 300 ग्राम मी मैदा घेतला आहे तर जवळपास 50 ग्रॅम मी रवा भिजायला ठेवला होता आणि हा एकदम बारीक रवा आहे. तो पूर्णपणे पाणी जो आहे ते शोषून घेतो आणि आपल्याला पीठ मळताना वेगळं पाणी याच्यामध्ये मिक्स नाही करायचं आहे. ज्या आपल्या रव्यामध्ये पाणी असणार आहे ते आणि दही, ह्या 2 गोष्टींमध्येच आपल्याला आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. दुसरं पाणी आपल्याला यामध्ये यूज नाही करायचं आहे. आता हे सगळे पदार्थ मिक्स केल्यानंतर आपण छान एकजीव केलेला आहे आणि आता थोडं थोडं दही टाकतच आपल्याला हे पीठ छान भिजवायचं आहे. रव्यामुळे काय होतं की जे टेक्स्चर आहे ना भटुऱ्यांचं ते पूर्णपणे चेंज होतं. त्यामुळे हा स्पेशल इन्ग्रेडियंट्स आहे की तो तुम्हाला टाकायचाच आहे. नुसत्या जर मैद्याचा आपण करायला गेलो तर मैदा नुसता लांबत जातो, व्यवस्थित भटुरेही तयार होत नाहीत. पण रवा टाकला की तुम्ही एकदा करून बघा, जी टेस्ट आहे ना ती अगदी बाहेरच्या भटुऱ्यांसारखी येते. काहीही त्याच्यामध्ये तुम्हाला बदल वाटणार नाही. आता हे सगळं पीठ जे आहे आपल्याला ते फक्त दह्याचा वापर करूनच आपल्याला मळून घ्यायचं आहे. 300 ग्राम जर मैदा असेल तर रवा 50 ग्रॅम आणि दही जे आहे ते जवळपास 200 ग्रामपर्यंत आपल्याला दही लागतं. आता आपलं पीठ मळून तर झालेलं आहे पण याला चांगलं मसलणं गरजेचं आहे, हे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी किचनचा प्लॅटफॉर्म माझा ओपन आहे, तर तो स्वच्छ करून मी त्यावरच नेहमी पीठ भटुऱ्यांचं जर असेल तर त्यावरच मळून घेते. जर पाव जर करायचे असतील आपल्याला बेकरीतले पाव तर त्यासाठीसुद्धा आपल्याला किचन प्लॅटफॉर्मचाच वापर होतो. त्यासाठी मी स्पेशली त्यासाठी किचन जो आहे माझा तो मोठा करून घेतलेला आहे, जेणेकरून त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला पीठ मसलता येतं. आता आपलं पीठ पाहू शकता, अजून याच्यामध्ये आपण ऑइल ॲड नाही केलेलं आहे. बिना ऑइलचंच आपल्याला पीठ छान हाताने मस्तपैकी मसलून घ्यायचं आहे, जेणेकरून एवढा सॉफ्ट डो तयार होतो त्याचा
आता पाहू शकता तुम्ही जे पीठ आहे ते एकदम म्हणजे त्याचे क्रम्बल्स जे आहे ते पूर्ण संपलेले आहेत आणि एकदम सॉफ्ट असं डो आपला तयार झालेला आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला थोडंसं तेल याच्यावरती टाकून पुन्हा छान सगळं मळून घ्यायचं आहे। म्हणजे अंदाजे तुम्हाला मी सांगते, आपला डो नॉर्मल डो तयार झाल्यापासून मसलण्याची जी प्रोसेस आहे ती कमीत कमी तुमची 7 ते 8 मिनिटांची हवी, तेव्हा तुमचे भटुरे एकदम हलके फुलके आणि बाहेरच्या सारखे होतात। ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे आणि हीच आपण फॉलो करत नाही, त्यामुळे आपले भटुरे जे आहेत ते नेहमी फसतात तरी, किंवा त्याची टेस्ट जी आहे ती तरी आपली बाहेरच्यासारखी लागत नाही, अगदी नॉर्मल लागते। पण या पद्धतीने तुम्ही करून पहा, तुमचे भटुरे एवढे सुंदर होतील ना की तुम्ही पुन्हा पुन्हा हीच पद्धत तुम्ही फॉलो कराल। तर नक्की ह्या पद्धतीने करा। आता आपला डो छान झालेला आहे। आता ह्या बाउलमध्ये थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि जेवढं तुम्ही पीठ मुरायला ठेवाल ना तेवढे तुमचे भटुरे अजून छान होणार आणि फुलणार। आता हा डो जो आहे तो 3 तरी तास कमीत कमी आपण ठेवला पाहिजे असाच। तुम्ही लगेच करायला घेतले तरीही चालेल, कारण त्याच्यामध्ये रवा आहे, तो रवासुद्धा फुलायला आपल्याला थोडासा वेळ जातो, त्यामुळे 3 तास अगोदर तरी तुम्ही पीठ मळून ठेवा। आता पीठ आपलं छान भिजतं आहे तोपर्यंत बाकीची आपण प्रोसेस करून घेऊया। तर छोलेसाठी मी 2 अंदाजे कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे। जास्त कांदे पण आहे, तुम्ही एकतर बारीक करून घेऊ शकता किंवा चॉपरला जरी तुम्ही बारीक चॉप करून घेतले तरी चालेल। आणि यामध्येच मी लसणाच्या 4-5 पाकळ्या टाकलेल्या आहेत। चॉपरला चॉप करून कांदा घेतल्यामुळे टेक्स्चर खूप छान होतं, त्यामुळे शक्यतो चॉपरला चॉप करून घ्यायचं, एकदम बारीक कांदा तयार होतो आपला आणि पेस्ट जर केली तर एकदम गळल्यासारखा दिसतो। आणि आता आपले छोल्यांचा कलर पाहू शकता, छान शिजलेले आहेत आणि कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे। हाच जो मेन कलर आहे याच्यासाठीच चहाच्या पावडरचं पाणी टाकायचं आणि टेस्ट तर ऑसमच येते। तुम्ही फक्त एकदा करून पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे रेसिपी केलेली आहे का। आता आपण फोडणी देऊन घेऊया। तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये, त्यानंतर तमालपत्र आपण शिजताना तर टाकलं होतं, पण फोडणीसाठी आपण 3-4 तमालपत्र टाकलेले आहेत। हे जे तमालपत्र आहे ना ते गावच्या झाडांची काढलेले आहेत, त्याच्यामुळे त्याची टेस्ट तर खूप अप्रतिम येते। आता यामध्ये जे 2 कांदे मी बारीक चॉपरला चॉप करून घेतलेत ते ॲड करून घेतलेले आहेत आणि ते नरम झाले की याच्यामध्ये 2 टोमॅटो टाकून घेते। टोमॅटोसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण 2 मीडियम साईजचे टोमॅटो आणि 2 मीडियम साईजचे कांदे असंच प्रपोर्शन मी 200 ग्राम किंवा पाव किलो जर छोले असतील तर त्याला वापरते। आता यामध्ये मीठ टाकलेलं आहे, मिठामुळे आपले कांदा आणि टोमॅटो हे दोन्हीसुद्धा पटकन मऊ पडतात आणि शिजले पण जातात। अगदी 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया, जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो पटकन शिजावेत। आता झालेले आहेत शिजून। आता यामध्ये आपण जे बेसिक मसाले असतात ते आपण ॲड करून घेऊयात। ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हळद टाकूया। हळद आपण शिजताना टाकलेलीच आहे, तरी पण थोडीशी आपण हळद टाकून घेऊया। लाल तिखट टाकून घेऊयात आपल्याच आवडीप्रमाणे, म्हणजे तुम्हाला तिखट किती हवं आहे त्या प्रपोर्शनमध्ये। मी यामध्ये छोले मसाला कधीच यूज नाही करत, चिकन मसाला यूज करते। चिकन मसाल्यामुळे टेस्ट खूप भारी येते, छोले मसाल्यामुळे एवढी टेस्ट येत नाही जेवढी चिकन मसाल्यामुळे येते। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आपण। आणि आपला जो मसाला असतो, घाटी मसाला असू द्यात किंवा कोल्हापुरी मसाला असू द्यात, या मसाल्यामुळे तर छान टेस्ट आपल्या भाजीला येतेच। आता हे छान शिजलेलं आहे। आता परत 2 मिनिटासाठी आपण झाकण झाकू आणि ते जे मसाले आहेत ते मुरण्यासाठी आपण ठेवू। 2 मिनिटांनी आपण परत झाकण उघडून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये जो आपण बटाटा शिजवला होता तो ॲड करून घेऊयात आणि तो सुद्धा ह्या मिश्रणासोबत चांगला आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे। पाहू शकता किती छान दिसत आहे ते। अगदी सोपी आणि सिंपल रेसिपी, फक्त काही ट्रिक्स आहेत की त्या तुम्ही यूज केल्यात ना की तुमची भाजी भन्नाटच झाली पाहिजे, काय प्रश्नच नाही त्याच्यामध्ये। मग तुम्ही भटुरे जरी नसतील, चपाती बरं खाल्ली तरी खूप छान। आता सगळं छान एकजीव झाल्यानंतर आपले जे छोले आहेत ते आपण यात ॲड करून घेऊ आणि थोडेसे चमच्याने फक्त खाली त्याला दाबायचं, म्हणजे थोडेसे क्रश होतात त्याच्यामध्ये। आता आपल्याला छान उकळी काढायची आहे। आता पाहू शकता उकळी देखील आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला परत 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे सगळा मसाला जो आहे तो छान मुरला जातो।
5 मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीरची सुद्धा टेस्ट जी आहे ती या स्टेजला तुम्ही टाकाल तर छान येते। नुसतं आपल्याला शोसाठी म्हणून कोथिंबीरचा वापर न करता त्याची एक चव असते वेगळी कोथिंबीरची, ती सुद्धा आपल्या छोल्यांना येणं अत्यंत गरजेचं असतं। आता आपले छोले तयार झालेले आहेत। आता सर्विंग बाउलमध्ये मी काढून तुम्हाला दाखवते। त्याचं टेक्स्चर किती सुंदर दिसत आहे। छोल्यांचं टेक्स्चर तर तुम्ही स्वतः पाहू शकता आता की किती अफलातून दिसत आहे आणि टेस्ट तर खूपच सुंदर आहे, भन्नाट अशी चव आहे, अगदी रांगड्या भाषेत तुम्हाला सांगायचं तर। आणि गावाला जी पुरी भाजी मिळते त्यावेळेला सुद्धा अशाच प्रकारची भाजी तयार केली जाते आणि त्याची टेस्टसुद्धा अशीच ऑसम असते। आता मस्तपैकी त्याच्यावरती कोथिंबीर आपण पेरून घेऊयात आणि आपले छोले तयार झालेले आहेत। आता त्यासोबत आपल्याला खायचे आहेत ते भटुरे। आता भटुऱ्यांचं पीठ पण पाहू शकता आपलं छान मस्त भिजलेलं आहे आणि टेक्स्चर बघू शकता पिठाचं किती सॉफ्ट तयार झालेलं आहे। जरी रवा आहे त्याच्यामध्ये तरी तुम्हाला रवा टाकलाय असंही दिसणार नाही, कारण तेवढं आपण त्याला मसललेलं आहे, पीठ तेवढं आपलं सॉफ्ट झालेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं पिठाचे गोळे करताना कसे करायचे, तर आपण पाव जसे करतो ना, पावाचा जसं गोळा केला जातो या पद्धतीनेच पावाचा गोळा केला जातो। म्हणजे जी वरची बाजू असते ती पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची, जेणेकरून आतलं जे त्याचं टेक्स्चर असतं ते अतिशय सॉफ्ट आलं पाहिजे आणि छान फुललं पाहिजे। पावाचे गोळे करताना सुद्धा लक्षात घ्या याच प्रकारे आपल्याला पावाचे गोळे करावे लागतात। आता हा झाला आपला एक भटुरा तयार। अशाच प्रकारे या सगळ्या पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। मी दुसऱ्यांदा एकदा तुम्हाला दाखवते की पिठाचा गोळा कसा करायचा। वरतून आतमध्ये त्याला फोल्ड टाकत जायचे आहेत, जेणेकरून पीठ जे आहे ते एअर मोकळा होतो आणि अगदी छान फुलून येतो भटुरा आपला आणि त्याच्यामुळे टेस्टमध्ये फरक पडतो, हे नेहमी लक्षात घ्या। तर हा सुद्धा आपला गोळा करून झालेला आहे। अशाच प्रकारे या सगळ्या पिठाचे आपण छान गोळे करून घेऊयात। 300 ग्राम पिठामध्ये जवळपास 20 भटुरे माझे मीडियम साईजचे तयार झालेले आहेत। आता लाटण्याची पण पद्धत आहे, याला मी पिठाचा जराही वापर नाही करणार आहे। जर हवं तर तुम्ही तेल लावून घ्या, पीठ लावल्यामुळे सुद्धा टेस्टमध्ये पण फरक पडतो आणि आपलं जे पीठ असतं ना त्या पिठामुळे तेलात जेव्हा आपण सोडतो भटुरा तर ते पीठ जळतं आणि त्याच्यामुळे तेल तर खराब होतंच, पण आपल्या भटुऱ्याची टेस्टसुद्धा खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे भटुरा नेहमी तेलावरती लाटायचा, पिठावरती कधीच नाही लाटायचा। आणि पिठाचं टेक्स्चर तर बघा अप्रतिम टेक्स्चर आहे। आता तेल तापण्याचं पण, तेल जे आहे ते आपलं कडकडीत तापलेलं पाहिजे। भटुरा टाकल्या टाकल्या आपला फुलवता आला पाहिजे, झाऱ्याने असं थोडं थोडं तेल टाकायचं, त्याच्यामुळे भटुरा छान फुलला जातो। आणि तेल कडकडीत गरम पाहिजे। जर तुमचं गरम नसेल तेल तर मात्र भटुरा व्यवस्थित फुगणार नाही आणि टेस्टमध्ये परत फरक येणार। तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि ट्रिक्स आहेत, त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचे भटुरे अत्यंत सुंदर होतात। आता पाहू शकता आपला हा भटुरा छान फुलून तयार झालेला आहे। आता हा काढून घेऊया आणि आपला दुसरा भटुरा जो आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। अत्यंत सोपं आहे, फक्त काही तुम्ही ट्रिक्स फॉलो करा, तुमची भटुरे आणि छोले अत्यंत स्वादिष्ट होणार। तेल फक्त आपलं जळता कामा नये आणि गरम कडकडीत गरम हवं आहे, नॉर्मल गरम नको। भटुऱ्यांचा आकार मी थोडासा छोटाच ठेवला आहे, कारण आपल्या घरच्या कढया ज्या असतात त्या लहान असतात। बाहेर हॉटेलमध्ये मोठ्या मोठ्या कढया असतात, त्याच्यामध्ये मस्त मोठे मोठे असे भटुरे तयार होतात आणि हे अगदी टम्म फुगतात। आणि आता तुम्ही टेक्स्चर तर पाहू शकता अफलातून आहे। आजची ही सोपी साधी रेसिपी छोले भटुरेची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन अशा छान छान रेसिपींसह, नवीन छान छान ब्लॉगसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।